अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त गुरुच्या कृपेने तुमचा सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. श्री गुरुदेव दत्त. 1 नंबर, जीवनामध्ये एक वेळ अशी येते जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. प्रयत्न करूनही काहीच साध्य होत नाही आणि मन निराशेने भरलेले असते. पण अशा क्षणी नवनाथ स्वतः पुढे येतात. त्यांच्या कृपा प्रकाश अंधारामध्ये भेटतो आणि आशेचा दिवा पुन्हा पेटतो. जेव्हा तुम्ही म्हणता आता काही उरलं नाही, तेव्हा नवनाथ म्हणतात आता मी आहे. त्यांनी नेहमी सांगितलं आहे, संकट ही शेवट नसतात, ती म्हणजे सुरुवातीची चाहूल असते. म्हणून विश्वास ठेवा, कारण नवनाथ कधीही भक्तांची परीक्षा फेल होऊ जाऊ देत नाही किंवा फेल होऊ देत नाहीत. 2 नंबर, जेव्हा माणूस संकटामध्ये सापडतो तेव्हा त्याचं मन घाबरतं, पण हाच क्षण असतो नाथांच्या लीलेचा आरंभ. तो तुमचा मन स्थिर करतात आणि ध्येय देतात. ते सांगतात अंधार कितीही गडद असला तरी पहाट उगवतेच. प्रत्येक बंद दरवाजामागे त्यांनी एक नवा दरवाजा आधीच तयार ठेवलेला असतो, पण आपण संयम हरवतो आणि तो दिसत नाही. श्रद्धा ठेवली तर त्यांच्या कृपेने मार्ग उघडतो. नवनाथ शिकवतात की संकटमध्ये नाश नव्हे तर ती नव्या सुरुवातीचा पाय आहे. म्हणून हार मानू नका, नवनाथांचा विचार करा आणि पुढे चला. 3 नंबर, नवनाथांचे मार्गदर्शन सूक्ष्म असतं पण परिणाम अमूल्य असतो. ते शब्दाने नाही तर अनुभवाने शिकवतात. जेव्हा आपण गोंधळामध्ये असतो तेव्हा ते आपल्याला आतून बोलवतात. ते आवाज हलका असतो पण हृदयात खोलवर पोहोचतो. थांबा, घाबरून नकोस, मी आहे, असा त्यांचा संदेश असतो. प्रत्येक वेळी आपण शांत बसून ध्यानात जातो तेव्हा त्यांची परिस्थिती स्पर्श जाणवते. नवनाथ आपल्याला सांगतात की धावपळीपेक्षा विश्वास मोठा आहे. त्यांनी दिलेल्या मार्गावर चालत तर अडथळे आपोआप नष्ट होतात, कारण जिथे नवनाथ आहेत तिथे भीती राहत नाही. 4 नंबर, अडचणी येणं हे जीवनाचे सौंदर्य आहे, कारण त्याशिवाय आपल्याला नवनाथांची शक्ती कळत नाही. जेव्हा सर्व काही नीट चाललेलं असतं तेव्हा आपण विसरतो की ही कृपा कुणाची आहे, पण जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण त्यांच्याकडे धाव घेतो. हीच खरी भक्तीची ओळख असते. नवनाथ आपल्याला थांबवतात कारण या योग्य वेळ अजून आलेली नसते. त्यांचा प्रत्येक अडथळा हा आशीर्वाद असतो. आपण फक्त आपल्याला जे समजायचं हवं म्हणून जेव्हा काही जमत नाही तेव्हा हताश न होता म्हणा, नाथा तूच माझा मार्ग दाखव. 5 नंबर, नवनाथांची कृपा अचानक प्रकट होते. कधी ती एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत दिसते तर कधी एखाद्या वाक्यात. भक्ताच्या मनात श्रद्धा निर्माण झाली की नवनाथ स्वतः चालू लागतात. ते सांगतात तू थकलास पण मी अजून थकलो नाही. त्यांच्या कृपेचा अर्थ म्हणजे निराश मनात आशेचा प्रकाश. ते कधीच बोलत नाहीत पण त्यांच्या लीला बोलतात. म्हणून संकटात शांत राहा, कारण शांततेत त्यांचं आवाज ऐकू येतो. ते म्हणतात थांबा, अजून लढाई संपलेली नाही आणि त्याच क्षणी नवा मार्ग उघडतो. 6 नंबर, जेव्हा आपण सगळं हरवल्यासारखं वाटतं तेव्हा नवनाथ आपल्याला स्वतःकडे वळवतात. ते सांगतात आता बघ, तिथेच मी आहे. बाहेर जग गोंधळलेलं असतं पण अंतर्मनामध्ये शांतता असते. नवनाथांची शक्ती आतून जागवायची असते, बाहेर शोधायची नाही. जेव्हा आपण मन शांत ठेवतो तेव्हा उपाय आपोआप दिसतो. म्हणून ध्यान करा, त्यात त्यांचं नाव घ्या. जय नवनाथाय नमः म्हटल्यावर एक अदृश्य ऊर्जा शरीरामध्ये भरते. तीच कृपा मार्ग बनते आणि मग दिसतं दार बंद नव्हती, आपण पाहणं विसरलो होतो. 7 नंबर, नवनाथ सांगतात की प्रत्येक भक्ताची परीक्षा घेतली जाते पण कुणालाही सोडलं जात नाही. ते पाहतात तू किती टिकतोस. जेव्हा तू थकतोस तेव्हा ते तुला उचलतात. त्यांच्या कृपेची स्पर्श म्हणजे थंड पाण्यासारखी शांतता. ती मनातील जळजळ मिटवते आणि नव्या आशेची फुली फुलवते. म्हणून कधीही म्हणू नका मी एकटा आहे, कारण नवनाथ म्हणतात तू एकटा नाही आहे, मी तुझ्या सावलीत आहे. हीच जाणीव पुरेशी असते पुढच्या दरवाजा उघडण्यासाठी. श्रद्धा ठेवा आणि नवनाथांचा आधार घ्या. 8 नंबर, कधी कधी जीवनामध्ये जे हवं असतं ते मिळत नाही, कारण नवनाथ काहीतरी अधिक सुंदर ठरवतात. आपली योजना लहान असते पण त्यांची योजना व्यापक असते. जेव्हा आपण
नकार पचवतो तेव्हा नवनाथ त्यांना दिशा देतात, त्यांच्या मार्गाने चालतात. तर जे हवंय ते मिळतंच, पण योग्य वेळी. त्यामुळे प्रत्येक नकारामागे त्यांचा आशीर्वाद असतो. म्हणूनच म्हणावं, नाथा, मी तुझ्या योजनेवर विश्वास ठेवतो आणि जसं आपण ते स्वीकारतो तसंच नवं दार उघडतं. श्रद्धा ठेवली की चमत्कार आपोआपच होतात. 9 नंबर, नवनाथांची कृपा ओळखणं म्हणजे प्रत्येक अनुभवामध्ये त्यांचं दर्शन घेणं. कधी रडण्यात, कधी हसण्यात, कधी शांततेमध्ये ते असतात. ते आपल्याला मनाला स्थिर करतात आणि विचारांना दिशा देतात. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा ते ध्येय देतात, जेव्हा गोंधळतो तेव्हा ते निर्णय देतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी म्हणा, नाथा, मला तुझी दिशा दे, कारण तेच योग्य वेळी योग्य माणसाला भेटतात आणि योग्य विचार देतात आणि योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच जेव्हा सर्व बंद दिसतं ना, तेव्हा नवनाथ कार्यरत असतात. 10 नंबर, नवनाथ आपल्याला शिकवतात की जीवनामध्ये म्हणजेच परीक्षा नव्हे, ती विश्वासाची यात्रा आहे. प्रत्येक अडथळ्यामध्ये तू अजून तयार नाहीस असा इशारा, पण श्रद्धेने टिकून राहिलं तर नवनाथ स्वतः मार्ग दाखवतात, तयार करतात. त्यांनी सांगितलंय, भक्ती म्हणजे भीक नव्हे, ती संवाद आहे. म्हणूनच रोज काही वेळी त्यांच्याशी बोला, तुमचं मन मोकळं करा आणि सांगा काय वेदना आहे. त्यांच्या शब्दांची गरज नसते, ते भावना ऐकतात आणि जेव्हा भावना सत्य का असतात ना, तेव्हा नवनाथांची प्रतिसाद निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल. 11 नंबर, जेव्हा जग आपल्याला नकारतं तेव्हा नवनाथ स्वीकार करतात. ते सांगतात, लोक नाही समजले पण मी समजतो. त्याचा स्वीकार म्हणजे आत्म्याला मिळणारी ओढ असते. ते आपल्याला मनात प्रकाश पेटवतात आणि सांगतात, तू अपूर्ण नाहीस, तू दिव्य आहेस. हा विचार मनात बसला की अंधार आपोआपच दूर होतो. म्हणून नवनाथावर प्रेम करा, कारण प्रेमाने त्यांची कृपा वेगाने येते. जेव्हा मन नतमस्तक होतं तेव्हा त्यांच्या कृपेच आशीर्वाद आकाश फुलं होतं. मग कोणतीही दारे बंद राहत नाहीत. 12 नंबर, नवनाथ कधीही भक्तांशी दूर नसतात. आपणच त्यांचं अस्तित्व विसरतो. रोज थोडा वेळ त्यांच्या नावात व्यतीत केला तर मनात शांतता येते. ही शांतता म्हणजे त्यांचं उत्तर आहे. ते सांगतात, तू ऐकायला शिक, मी बोलतोय. त्यांच्या संकेताकडे लक्ष दिलं की जीवनामध्ये बदलतंच. एखादं स्वप्न, एखादा प्रसंग, एखादा विचार, हे सर्व त्यांच्या भाषा असतात. म्हणूनच लक्षपूर्वक जगा. नवनाथ नेहमी उपस्थित असतात, फक्त आपल्याला त्यांची अनुभूती घ्यायची असते आणि ती अनुभूती मिळाली की सर्व मार्ग त्या ठिकाणी उघडले जातात. 13 नंबर, संकट कधीही कायमची नसतात. ती नवनाथांच्या आपल्याला बळकट करण्यासाठी पाठवलेली असतात. त्यांनी सांगितलं आहे, ज्याचं मन मजबूत आहे त्याच्यावर माझी कृपा कायम असते. म्हणूनच जेव्हा काही चुकलं तेव्हा रडू नका, शिकायला घ्या. प्रत्येक अपयश एक धडा असतो, तो पुढच्या यशाची तयारी करतो. नवनाथांचा मार्ग नेहमीच योग्य असतो, जरी ते कठीण वाटला तरी पण. त्यामुळे ध्येय ठेवा आणि त्यांच्या नावावर आधार घ्या, कारण संकट संपतात पण नवनाथांची कृपा कायम राहते. 14 नंबर, नवनाथांच्या कृपेने माणूस स्वतःला ओळखायला शिकवतो. ते सांगतात, तू बाहेर शोधतोच पण मी उत्तर आतमध्ये आहे. आत्म्याशी संवाद साधल्यावर आपल्याला त्याची उपस्थिती जाणवते. ध्यानात बसून त्यांचं नाव जपा आणि प्रत्येक श्वासात त्यांना अनुभवा. जेव्हा मन शांत होतं ना, तेव्हा मार्ग स्पष्ट दिसतात आणि ते मार्ग थेट प्रकाशाकडे जातो. म्हणूनच दररोज काही क्षण नवनाथांना समर्पित करा. ते तुमचं ओझं कमी करतील आणि नव्या दिशांचा दरवाजा उघडतील. श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेनेच चमत्कार दडलेला असतो. शेवटी लक्षात ठेवा, जेव्हा सर्व दारे बंद होतात ना, तेव्हा नवनाथ नवा दरवाजा उघडतो. पण त्या दरवाजापर्यंत पोचायला श्रद्धा, संयम आणि विश्वासाची आवश्यकता असते. या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्वाची ओळ या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेव्हा सर्व दारे बंद होतात असं तुम्हाला वाटतं ना, त्यावेळेस नवनाथ एक दरवाजा आपल्यासाठी उघडा ठेवतो. तो उघडा ठेवण्यासाठी तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे, संयम पाहिजे आणि विश्वासाची तुम्हाला आवश्यकता त्या ठिकाणी पडते. प्रत्येक अंधारानंतर पहाट येते, तसेच प्रत्येक संकटानंतर कृपा मिळतेच. नवनाथ आपल्याला कधीच एकटे सोडत नाही. ते फक्त वाट पाहतात की आपण त्यांना हाक मारावी. म्हणून प्रत्येक वेळी म्हणा, नाथा, तू माझा मार्ग आहेस आणि पहा नव्या दिशेने कसं खुलतंय. नवनाथांची कृपेने सर्व काही शक्य त्या ठिकाणी होत असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर
एखादा दरवाजा बंद झाल्यासारखा किंवा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखं वाटत असेल, फक्त नवनाथांचं त्या ठिकाणी नामस्मरण करा. तुमच्या सर्व काही इच्छा तुमच्या त्या ठिकाणी मनामध्ये असेल, सर्व काही तुम्ही लाईफमध्ये ठरवलेलं असेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त नवनाथांचं नामस्मरण करा आणि तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यामध्ये सातत्य ठेवा. तुम्हाला नवनाथ कधीच काही कमी पडू देणार नाही जीवनामध्ये. ठीक आहे, नामस्मरण करा आणि तुमचं जे रेग्युलर कार्य करतात तुम्ही क्षमता जास्त वाढवा आणि नाथांच्या कृपा पण तुम्हाला मिळेल. आणि कामामध्येच खरा देव शोधण्याचा प्रयत्न करा आणि नवनाथांचं नामस्मरण जपा. तुम्हाला जीवनामध्ये कोणतेही संकटे येणार नाहीत. आणि जर आली तर नवनाथ एक दरवाजा जर तुम्ही बंद केला तर नवनाथ तुमच्यासाठी 2 दरवाजे त्या ठिकाणी तयार करतील, उघडतील. तर अशा प्रकारे मी थोडक्याच भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नवनाथात जर एक दरवाजा त्या ठिकाणी बंद होत असेल, श्रद्धा ठेवली, संयम ठेवला तर तुमचं सर्व काही कामे त्या ठिकाणी पूर्ण होतील. ठीक आहे, हा चॅनल मी फक्त नाथ संप्रदायासाठीच बनवलेला आहे. नाथांच्या जेवढं काही नाथ भक्त आहे त्यासाठीच हा चॅनल बनवलेला आहे. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही नाथांची व्हिडिओ भेटतील. फक्त चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला, आजच्या तुम्हाला या ठिकाणी ह्या व्हिडिओमधून काही शिकायला मिळाले मला कमेंट करून नक्की कळवा. चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवरपर्यंत अलख निरंजन आदेश.